नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 7वा पाठ मानवी वस्ती. या आधीच्या भूगोलाच्या पाठांच्या तसेच मराठीच्या पाठांच्या आणि मराठी व्याकरणाच्या व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत, ते सुद्धा जरूर पहा. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. पाठाच्या सुरुवातीलाच 2 आकृत्या दिलेल्या आहेत व त्याखाली प्रश्न विचारलेला आहे, वस्त्यांचे प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, कमी जागेत जास्त लोकसंख्या असलेली वस्ती केंद्रित प्रकारची असते आणि विरळ वस्ती असेल तर ती वस्ती विखुरलेली आहे असं म्हणतात. यावरून पहिल्या आकृतीतील वस्ती केंद्रित वस्ती तर दुसऱ्या आकृतीतील वस्ती ही विखुरलेली वस्ती दिसते आहे. आता पुढील प्रश्न बघा. केंद्रित वस्ती कोणती आहे, त्याचे कारण काय असेल व विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे, त्याचे कारण काय असेल. या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज घ्या. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागात मिळतील. आपला देश विविधतेने नटलेला आहे. प्राकृतिक रचना, हवामान, जमिनीचा प्रकार यांच्यातही भारतभर भिन्नता आहे. म्हणूनच भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते. त्याला कारणीभूत घटक पुढीलप्रमाणे आहेत. हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता. हे सर्व घटक अनुकूल असतील तर त्या ठिकाणी लोकवस्ती दाट असते, म्हणजेच केंद्रित असते. अशी केंद्रित वस्ती भारतात पुढील ठिकाणी आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार आणि शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग. या उलट विखुरलेल्या वस्त्या भारतात कुठे आहेत ते बघा. मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग वाळवंटी असल्यामुळे, तसेच हिमालयाचा उतार बर्फाच्छादित व पर्वतमय भाग असल्यामुळे, विखंडित तसेच उंच सखल प्रदेश. या ठिकाणी मानवी वस्तीत अनुकूल वातावरण नसल्यामुळे वस्ती विखुरलेली असते. पुढची चौकट बघा, जरा विचार करा. आकृती 7.1 अ आणि आ या उपग्रहीय प्रतिमांमधील वस्त्या नागरी आहेत की ग्रामीण ते सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अ आकृतीतील केंद्रित वस्ती ही नागरी आहे, म्हणजे शहराची आहे, आणि दुसऱ्या आकृतीतील चित्र हे विखुरलेल्या वस्तीचे असल्यामुळे अर्थातच ते ग्रामीण भागाचे आहे, हे लक्षात येते. आता थोडे आठवूया. या सदराअंतर्गत पुढील तक्त्यात काही सोयीसुविधा दिल्या आहेत. या सुविधा फक्त ग्रामीण किंवा नागरी भागात उपलब्ध असतात की दोन्हीकडे असतात, बघूया. पेट्रोल पंप नागरी म्हणजेच शहरी भागात असतात. चित्रपटगृहे, आठवडे बाजार हे ग्रामीण व शहरी दोन्ही भागांकडे असते. प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्याच्या मूलभूत सुविधा खेडोपाडी मिळाव्या म्हणून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असते. पोलीस चौकी दोन्ही भागात, तर आर्ट गॅलरी फक्त नागरी भागात असते. ग्रामपंचायत ग्रामीण भागात, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा ग्रामीण व शहरी दोन्ही भागात असतात. महाविद्यालय सध्या नागरी भागात असते, आता काही लहान गावांमध्ये सुरू होते. दुकान ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे असते. बहुविध शुश्रूषा रुग्णालय म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स शहरी भागात असते, तेथे अनेक प्रकारच्या आजारांवर इलाज केला जातो. मेट्रो स्टेशन अर्थातच नागरी भागात. बसस्थानक ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागात असते, तर विद्यापीठ मात्र फक्त नागरी भागातच असते. तुम्ही ग्रामीण किंवा नागरी कोणत्या भागात राहतात त्यानुसार तुमच्या भागात कोणत्या सुविधा आहेत त्याबद्दल तुम्हाला 5 वाक्ये लिहायला सांगितली आहेत. सहज लिहिता येतील. आता आपण ब्राझीलमधील वस्त्यांचा आकृतिबंध बघू. पुस्तकात पुढील 2 आकृत्या दिलेल्या आहेत. ही एक ॲमेझॉन नदीच्या सखल प्रदेशाची आहे, तर दुसरी किनाऱ्यावरील प्रदेशाची साओ पावलो शहराची आहे. वस्त्यांच्या आकृतिबंधाचा प्रकार तुमच्या लक्षात आला असेलच.
ॲमेझॉन नदीच्या सखल भागात विरळ लोकवस्ती, तर साओ पावलो या किनारी प्रदेशात केंद्रित लोकवस्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासात तुम्ही वसाहतवाद शिकला आहात. ब्राझीलमध्ये सुद्धा युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी वस्त्या निर्माण केल्या. त्या वस्त्या विशेषतः अनुकूल हवामानामुळे समुद्रकिनाऱ्यावर स्थापन झाल्या. आता त्यांचा विकास झालेला आहे. ब्राझीलमधील वस्त्यांच्या विकासासाठी कारणीभूत असलेले घटक पुढील प्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे किनारपट्टीचे सम व दमट हवामान. सम हवामान म्हणजे जास्त उष्णही नाही आणि जास्त थंडही नाही, आणि दमट म्हणजे हवेत आर्द्रता असलेलं. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मुबलक पाणी पुरवठा. पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी पाणी आवश्यक आहे. आणि तिसरे महत्त्वाचे कारण शेतीपूरक जमीन. शेतीपूरक म्हणजे शेतीसाठी सुपीक जमीन. या सर्व कारणांमुळे जमीन कमी असली तरी लोकवस्ती मात्र दाट आहे. तुम्हाला माहीत आहे, ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हणतात, आणि साओ पावलो या शहरात सुपीक जमिनीमुळे कॉफीचे उत्पादन चांगले होते. त्याचप्रमाणे खनिजांचा साठा मुबलक प्रमाणात आहे. वाहतुकीच्या सोयी विकसित झालेल्या आहेत. हे आपल्याला या आकृतीद्वारे स्पष्ट होते. ब्राझीलच्या किनाऱ्यावर दाट लोकवस्ती आहे, परंतु पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे किनाऱ्याकडून अंतर्गत भागाकडे गेलो तर वस्ती विरळ होत जातात. मग विरळ लोकवस्तीची कारणं कोणती ते बघा. चित्रात तुम्हाला ॲमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यातील दाट जंगल दिसेल. येथे वर्षभर पाऊस पडतो. विरळ वस्तीचे दुसरे कारण आहे हवामान रोगट असल्यामुळे मानवी वस्तीस अनुकूल नाही. आपल्याकडे सतत आठवडाभर जरी पाऊस पडला तरी आजार वाढतात, हे तुम्ही अनुभवलं असेल. प्रखर सूर्यप्रकाश असेल तर हवेतले रोगजंतू मरतात, पण या भागात मात्र तसं होत नाही. पुढचं कारण आहे साधन संपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गतःच मर्यादा आहेत. कारण दाट जंगलाचा भाग असल्यामुळे खनिजांचे साठे शोधू शकत नाहीत. पुढचं कारण आहे या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपाच्या आहेत. मार्ग तयार करणं अवघड आहे. पुढचा भाग आहे भारताचे नागरीकरण. तुम्ही 9वीला शिकला आहात. नागरीकरण म्हणजे खेड्याचे किंवा लहान वस्तीचे नगरात म्हणजे शहरात रूपांतरण होणं. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे यामुळे शहरांचा विस्तार होतोय आणि आजूबाजूची खेडी त्यात विलीन होत आहेत. पुढे एक रेषालेख दिलेला आहे. त्यात 1961 ते 2011 या कालावधीत दर 10 वर्षांनी नागरीकरण किती झालेले होते ते दर्शवले आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक शहरात राहतात हे यावरून दिसते. बघा, 1961 साली 18%. 10 वर्षांनी त्यात फक्त 2.0% वाढ झाली. ते झाले 18.2%. पुढे नागरीकरण वाढत गेल्याचे दिसून येते. 1981ला 23.3%, 1991ला 25.7%, 2001ला 27.8% आणि 2011ला 31.2% एवढे नागरीकरण झालेले आहे. असे वाचन करता आले म्हणजे तुम्हाला त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील. पहिला प्रश्न आहे 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. आता तुम्ही लगेच सांगू शकाल. 1961 साली नागरीकरण 18% झाले होते. कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते? 2001 ते 2011 या दशकात देशात नागरीकरण सर्वाधिक होते. पुढचा प्रश्न आहे कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती? 1961 ते 1971 या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी झालेली दिसते. बघा, रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत असा निष्कर्ष करता येईल की भारतातील नागरीकरण सातत्याने वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आलेखाचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की भारतातील 2011 साली नागरीकरणाचा कल 31.2% होता. तो इतर विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी होता. भारतातील नागरी लोकसंख्या वाढतेच आहे. 2021च्या जनगणनेनंतर लक्षात येईल की त्यात बरीच वाढ झालेली आहे.
पण ती जनगणना झाल्याशिवाय नेमका आकडा आपल्याला सांगता येणार नाही. नागरीकरणासाठी पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत. उदयास आलेली नवीन शहरे, त्यांचा वाढता विस्तार आणि त्या शहरांबाबतचे नियोजन. आपल्या भारतात उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. 62% लोकसंख्या शहरी भागात राहते. भारताची राजधानी असलेल्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80%पेक्षा जास्त आहे. भारतात जास्त नागरीकरण असलेले राज्य कोणते ते बघा. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ. त्याचप्रमाणे कमी नागरीकरण झालेले राज्य आहेत हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान. पुढे पहा बरे जमते का या सदरात तुम्हाला भारताच्या कोऱ्या आराखड्यात तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे शहरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणारा क्षेत्रगणित नकाशा सूचीसह तयार करायचा आहे. तो अशा प्रकारे तयार करा. तुम्ही स्वतः तयार केल्यामुळे चांगले लक्षात राहील. सूची तयार करायला विसरू नका. भारताला नागरीकरणाची मोठी परंपरा आहे हे सांगणारी चौकट बघा. माहीत आहे का तुम्हाला? भारतीय उपखंडाला खूप प्राचीन इतिहास आहे. भारताच्या तीनही बाजूंना समुद्र आहे म्हणून त्याला उपखंड म्हणतात. महाभारत काळापासूनचा इतिहास तुम्ही ऐकत आलेला आहात. पुढे बघा. या प्रदेशातील लोक अनेक पिढ्यांपासून नदीकिनारी, पठारावर व डोंगरावर देखील नांदत आहेत. इंद्रप्रस्थनगर म्हणजे आताची दिल्ली, मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहेंजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान म्हणजे पैठण या त्या काळातील नागरी वस्त्या होत्या. हडप्पा, मोहेंजोदडो या सिंधू संस्कृतीतल्या नागरी वस्ती जमिनीत गाडल्या गेल्या होत्या. उत्खननानंतर लक्षात आले की त्यांची नगररचना अत्यंत नियोजनबद्ध होती. यावरून भारताला नागरीकरणाची मोठी परंपरा आहे हे समजते. आता बघूया ब्राझीलचे नागरीकरण. यात तुम्हाला 1960 ते 2010 या कालखंडातील ब्राझीलच्या नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला रेषालेख काढायचा आहे. पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत. आकडेवारीतील वर्षांतर किती? हे वर्षांतर 10 वर्षांचं आहे. बघा, 1960 नंतर 1970, मग 1980 म्हणजे दर 10 वर्षांची आकडेवारी आहे. त्यात 10 वर्षाचं अंतर आहे म्हणून याला म्हणतात वर्षांतर. कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते? सुरुवातीचे 1960 ते 1970 या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते. पुढचा प्रश्न आहे, आलेखाचे विश्लेषण करणारी 5 वाक्ये लिहा. हा आलेख काढून तुम्ही त्याचे विश्लेषण करू शकतात. सारणी पाहूनसुद्धा तुम्हाला ते करता येईल. 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात ब्राझीलमधील लोकसंख्येची टक्केवारी सातत्याने वाढलेली दिसते. 1960 ते 70 या दशकात सर्वात जलद गतीने नागरी लोकसंख्या वाढली. त्यात 9.7 एवढी वाढ झाली. त्यानंतर नागरीकरण वाढलं परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. 2000 ते 2010 या 10 वर्षाच्या कालखंडात नागरीकरण 81.5% वरून 84.6% एवढे झाले. 2000 ते 2010 या कालखंडात नागरीकरणाचा वेग आपल्याला कमी झालेला दिसून येतो. बघा, तुलनेने तुमच्या लक्षात येईल की 2010 साली ब्राझीलची नागरी लोकसंख्या म्हणजे नागरीकरण 84.6%, तर 2011 साली भारताचे केवळ 31.2% एवढे होते. दोन्ही देशांची जनगणना दर 10 वर्षांनीच होते, पण भारताची 1961, 71, 81, 91 या वर्षी होते आणि ब्राझीलची 1960, 70, 80, 90 या वर्षी झाली. ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण व आग्नेय भागामध्ये साओ पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशांमध्ये नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे. त्यामुळे वस्त्यांचे केंद्रीकरण टाळण्यासाठी ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे देशातला लोकसंख्येच्या वितरणाचा जो असमतोल आहे तो कमी होणार होता. पुढे 2
उपग्रहीय प्रतिमा दिलेल्या आहेत, म्हणजे उपग्रहाच्या साह्याने घेतलेले फोटो. भूरचनेच्या संदर्भात वस्तीचे निरीक्षण करा. प्राकृतिक रचनेचा विचार करता या वस्त्यांचे स्थान कोठे आहे ते सांगा. त्यांचा आकृतिबंध व भविष्यातील विस्ताराच्या मर्यादा शोधा. विद्यार्थी मित्रांनो, या वस्त्यांचा विचार करता दोन्ही वस्त्या पर्वतीय भागातील आहेत, त्यामुळे त्या विखुरलेल्या आहेत. पर्वतीय प्रदेशांचा उतार, घनदाट जंगले, भूस्खलनाचा धोका, त्यामुळे भविष्यात या वस्त्यांचा विस्तार होणं अवघड आहे. पुढे ब्राझीलच्या नागरी लोकसंख्येचे प्रमाण दाखवणारा नकाशा दिलेला आहे. त्यावरून आपल्याला कोणत्या राज्यात नागरीकरण जास्त व कोणत्या राज्यात कमी ते लक्षात येईल. नागरी लोकसंख्येचे प्रमाण जास्त असलेले राज्य आहेत साओ पावलो, रिओ दी जनेरिओ आणि गोइआस. नागरी लोकसंख्येचे प्रमाण कमी असलेले राज्य आहेत उत्तरेकडील पारा, मारान्हाओ आणि पियाउई. त्याचप्रमाणे मॅनॉस हे निग्रो आणि ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. त्या ठिकाणी नागरी लोकसंख्या जास्त आढळते, नागरीकरण जास्त झालेलं आहे. आता तुम्हाला जरा डोके चालवायचे आहे. ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते? पाठाच्या सुरुवातीलाच आपण नागरीकरणाला कारणीभूत असलेले सामान्य घटक पाहिले होते. तेच घटक आहेत. पहिलं म्हणजे पूर्व व वायव्य किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा आणि शेतीपूरक सुपीक जमीन. साओ पावलो येथील खनिजांचा मुबलक साठा, वाहतुकीच्या सोयीसुविधा व ऊर्जेचा अखंडित पुरवठा. संपूर्ण पाठावर आधारित द्वैताचे रंग या अंतर्गत तुम्हाला ब्राझील आणि भारत या दोन देशातील लोकवस्तीची रचना, नागरी आणि ग्रामीण लोकवस्ती तसेच नागरीकरण याबाबत एक परिच्छेद लिहायचा आहे. सहज लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पाठ समजला असेलच. मग लाईक करायला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.